माझ्यासारख्याला मराठवाड्यातून आलोय, लय भारी वाटायला येतं. ये नको चायला आले तर परत त्यांना जा म्हणून माहित नाही आपल्याला करायचं त्यांना. केअर ॲट उमा सेकिंग राईस टेरेस. उबडमध्ये मोस्टली काय होतं ना की पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर निघता घरात ना, नाश्ता बिष्टा करून हॉटेलमध्ये सकाळचा नाश्ता फुकट असतो आपल्याला, आणि बाली स्विंगला किंवा ते स्विंग हेवनला जातात. नंतर काय लफडं होतं की जेव्हा जेवायची वेळ होती दुपारची तोपर्यंत तुम्ही उबडच्या बाहेर गेला असतात, म्हणजे थोडंसं आउटस्कर्ट्सला. जसं आता मी आलो एक तेगिनुंगांग वॉटरफॉलचं नाव आहे, तिथे आलोत. आणि तुम्हाला मग वाटत असं आल्यावर लक्षात येते की बाबा जेवण नाही मिळालं चांगलं, किंवा भारतीय जेवण नाही आहे पर्टिक्युलरली. तर त्या केसमध्ये बरोबर त्या तेगिनुंगांग वॉटरफॉलच्या खाली म्हणजे पार्किंग लॉटला एक वारुंग देवा रामा असं एक हॉटेल आहे, आणि त्यांनी स्पेसिफिकली म्हणजे असा बोर्ड टाकला इथे, व्हेजिटेरियन अँड इंडियन फूड अवेलेबल. इथे या, आलूची रस्सा भाजी चमचमीत, भात, नारळ पाणी, मक्का आणि फ्रेंच फ्राईज, आलूचे चिप्स. एकदम काम तमाम कार्यक्रम आहे. सो डोंट वरी, फूड इज एकदम गुड. आता आम्ही जाऊ तेगिनुंगांग वॉटरफॉलकडे, भेटू तिथे. तर मी आणि ऋतू, हे बघ पिल्लू से आहे. ऋतू आणि पप्पा दोघांनी फर्स्ट टाइम वॉटरफॉल बघायचं आलं टुगेदर. तर आम्ही आलो खाली इथे वॉटरफॉलपर्यंत. मोरलेस आम्ही जवळ आहेत. सो हे बघा, हा आहे तो ब्युटिफुल वॉटरफॉल. हा. माझ्याकर हा एकदम मस्त असं छोटासा वॉटरफॉल आहे. आम्ही खाली आलो, खाली खेळायला एकदम मस्त जागा, एकदम रिफ्रेशिंग आहे. स्पेसिफिकली तुम्ही सिंगापूरला इथं आला असेल तर ही जी थंड हा तुम्हाला सिंगापूरमध्ये कुठेही मिळत नाही. माझ्यासारख्याला मराठवाड्यातून आलोय, लय भारी वाटायला येतं. माझी पोरगी बघा इथं काय करायची, लय भारी जागा आहे. बालीमध्ये एक दिवस जेव्हा उबडमध्ये फिरता तुम्ही तेव्हा ह्या तेगिनुंगांग वॉटरफॉलसाठी ठेवा आणि या इथे नक्कीच. कन्स्ट्रक्शन जे ना एकदम ऑथेंटिक असं अँटिक कन्स्ट्रक्शन, म्हणजे आपले जे जुने ऐतिहासिक पौराणिक जसे घरं होते किंवा जे देवळं असतात ना तशा प्रकारे. म्हणजे हे बालीमध्ये तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन खूप कॉमन दिसेल, पण एकदम सुंदर आहे बघायला. तर इथे कसं आहे उबडमध्ये ना, आता हे खाली शॉप्स आहेत असे, लोकल आर्ट मार्केट आहे. दे विल बी फ्यू रेस्टॉरंट्स अँड कॅफेज और सॉर्ट ऑफ म्हणजे क्लब ॲम्बियन्स, क्लब एन्व्हायरमेंट असलेले हे आहेत. रेस्टॉरंट्स आहेत किंवा आहेत. ॲक्च्युली दिसायला बाहेर तुम्हाला एकदम असं साधं वाटेल. हे शॉपिंग्स आहेत ना, इथे एक दुकान आहे. बाळा थांब, दूर जाऊ नको. शॉप्स आहेत, इथे शॉप आहे. एक छोटासा दरवाजा दिसतोय. असं तुम्ही अजून थोडं पुढे गेलात, शोधतो दरवाजा, हा एक छोटासा दरवाजा आहे. तर अशा छोट्या दरवाजांना मध्ये गेल्यानंतर वरती स्पाज आहेत मोस्टली. ही एक अशी एक छोटी एक एंट्रन्स आहे. असे जुने चौकटीचे घर आहे, तिथे बांधकाम आहे, आणि तिथे आतमध्ये तुम्हाला चांगले स्पाज मिळतील. सो प्लीज डू गो देअर, विजिट देम. आता आम्ही आलोय बॉलिवूड इंडियन क्विझिन.